गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव परिसरात तलाठी यांनी पंचनामा करून ठेवलेली वाळू रहस्यमयरित्या गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणामुळे वाळू माफिया, संबंधित अधिकारी आणि काही स्थानिकांमधील संगनमताचा गंभीर संशय व्यक्त होत असून प्रशासकीय यंत्रणेच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ढोरेगावचे तलाठी यांनी पेंढापूर ढोरेगाव रस्त्यालगत असलेल्या अवैध वाळू साठ्यांवर पंचनामा केला होता। त्यामध्ये पेंढापूर ते ढोरेगाव रस्त्यावर बंद पडलेल्या कंपनीजवळ अंदाजे 200 ब्रास वाळू, दत्तप्रसाद हॉटेल ढोरेगावजवळ अंदाजे 150 ब्रास वाळू, राजपूत दवाखानासमोर अंदाजे 100 ब्रास वाळू, फौजी ढाब्याजवळ अंदाजे 200 ब्रास वाळू याशिवाय इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू साठा आढळून आला होता। मात्र पंचनामा झाल्यानंतर थोड्याच दिवसांत ही वाळू गायब झाली आहे। दरम्यान या वाळू चोरीबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी वाचा फुटली आहे। स्थानिकांनी याची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या संपूर्ण प्रकरणात वाळू माफियांसह काही संबंधित अधिकारी आणि स्थानिकांचा सहभाग असल्याची चर्चा असून पोलीस पाटील, मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून याबाबत समाधानकारक उत्तर मिळालेले नाही। त्यामुळे प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत। जर योग्य चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई झाली नाही तर जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। विजन प्लस न्यूजसाठी आलिम चौस, गंगापूर।